नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिन मध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. सुपरफास्ट 50 मधून राज ठाकरेंसोबतची माझी भेट राजकीय नव्हती. आमच्यामधील चर्चेचा राजकीय संबंध नाही. राज ठाकरेंसोबतच्या भेटीवर आता मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर शिवतीर्थावर फडणवीस आणि राज ठाकरेंमध्ये तासभर खलबतं. भाजपच्या कोट्यातून अमित ठाकरे राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप मनसेची मदत घेणार असल्याची चर्चा. भेटीमध्ये चर्चा झाल्याची माहिती. राज ठाकरेंनी शिवाजी पार्कात एक नवीन कॅफे सुरू केलाय. त्या ठिकाणी लोक चहापानासाठी येत असतात. राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीवरून संजय राऊतांची खोचक टीका. राज ठाकरे आणि फडणवीसांची आजची भेट ही कौटुंबिक होती. कुठलीही यामध्ये राजकीय चर्चा झाली नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. तर शरद पवारांच्या बंगल्याबाहेर राऊत झाडू मारायला जातात का? संदीप देशपांडेंकडून राऊतांना प्रत्युत्तर. आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये कुठलाही बदल नाही. तर आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना वगळण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सध्या आपत्ती ओढावली आहे. तर आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये शिंदेंना स्थान नसल्यामुळे सुषमा अंधारेंची खोचक टीका. आपत्ती व्यवस्थापनात अजित पवारांना जास्त ज्ञान असेल. आपत्ती व्यवस्थापनातनं समितीमध्ये आता अजित पवारांना स्थान दिल्यामुळे संजय राऊतांची सुद्धा खोचक टीका. कुणाच्याही हातून चांगलं काम हो, त्याला आमचा पाठिंबा असेल. तर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसंदर्भात मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांना आता लोकांचा साठा जर आपण केला तर वेगळा पक्ष तयार होईल. गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे. पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य. पंकजा मुंडेंनी पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा. भाजप आणि सेना युती टिकवण्यामध्ये गोपीनाथ मुंडेंचं देखील मोठं योगदान होतं. राऊतांची यावर प्रतिक्रिया. पंकजा मुंडे पक्षाबाबत विचार करत असतील तर काही हरकत नाही. तर पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाहीयेत. भुजबळांची यावर प्रतिक्रिया. बटेंगे तो कटेंगे हा संदेश मोदींनी इंडिया आघाडीला सुद्धा दिलाय. तर राऊतांची प्रतिक्रिया. यासह फक्त जागा वाटपामध्ये मोठा वाटा घेणं बिग ब्रदरचं काम नाही. संजय राऊतांचा काँग्रेसला टोला. हरियाणामध्ये मतदान 5 तारखेला, मतमोजणी 8 तारखेला होणार. भाजपला जागा मिळाल्या 48. तर दिल्लीत सुद्धा मतदान 5 तारखेलाच होतं. मतमोजणी 8 तारखेला होती. भाजपला जागा मिळाल्या 48. गजब संयोग है, संजय राऊतांचा भाजपला टोला. दिल्लीमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंकडून महाराष्ट्रातील सर्व आमदारांना स्नेहभोजनाचं निमंत्रण. तर मात्र श्रीकांत शिंदेंच्या या स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे आमदार जाणार नाहीत. दिल्लीमध्ये 2 दिवसीय नवनिर्वाचित आमदारांचं प्रशिक्षण. शिवरायांनंतर आता बाबासाहेब आंबेडकरांबद्दल राहुल सोलापूरकर बरळला. तर अभ्यासानं ते मोठे झाले, त्यानुसार आंबेडकर ते वेदांनुसार ब्राह्मण. तर अशा प्रकारच्या वक्तव्याचा सोलापूरकरचा अजून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. तर वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरकडून माफी. वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरनं माफी मागितली. तर मी पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो. सोलापूरकरकडून माफीनामा. सोलापूरकर सारख्यांना मर्यादा सांभाळल्या त्यांच्या पाहिजेत. तर इतिहास बदलायचा तुम्हाला कुणी अधिकार दिला? भुजबळांची यावर प्रतिक्रिया. राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावरून सोलापुरात ठाकरे गटाचंही आंदोलन. शरद कोळेंच्या उपस्थितीत सोलापूरकर विरोधात निदर्शनं. अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याविरोधात आता कोणत्याच राज्याकडून तक्रार नाही. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचे खासदार विशाल पाटील यांना हे उत्तर. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून भाजपकडून राजकारण सुरू. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचा आरोप. केंद्र सरकारनं तूर आणि सोयाबीनची शासकीय खरेदी चालू करावी. खासदार बळवंत वानखेडेंची मागणी. तर एकीकडे कडधान्य उत्पादनामध्ये देशाला आत्मनिर्भर करण्याची घोषणा करायची, तर दुसरीकडे तुरीला भाव द्यायचा नाही. बळवंत वानखेडेंची यावर टीका. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंची मनसे कार्यालयाबाहेर बॅनरबाजी. मोरेंची पुणे महानगरपालिका निवडणूक समन्वयक प्रमुखपदी निवड झाल्यानंतर लावले बॅनर्स. जळगावच्या वरण गावात दगडफेकीच्या निषेधार्थ आता दीपक केदार यांच्या नेतृत्वात मोर्चा. 4 दिवसांपूर्वी वरण गावातील माता रमाई जयंतीच्या प्रसंगी झाली होती दगडफेक. तर सर्व दोषींवर आता मकोका लावण्याची मागणी. नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर पालिकेची सलग कारवाई सुरू. तर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार 23 जानेवारीपासून वसई विरार महापालिकेची तोडक कारवाई सुरू. पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्याला उंदीर चावल्याची घटना. तर या घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. उंदरांमुळे वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या साहित्यांचंही मोठं नुकसान. जळगाव पुणे विमानसेवा आठवड्यातून 4च दिवस. तर गेल्या 1-2 महिन्यांपासून अचानक विमान रद्द होण्याचंही प्रमाण वाढलं. प्रवासी वर्गामध्ये यामुळे नाराजी. पुण्यामध्ये तापमानात वाढ. तापमानाचा पारा सध्या 36 अंशांवर. महाराष्ट्र राज्याचं तापमान सर्वाधिक
तर महाराष्ट्राचं तापमान सध्या 35 ते 37 अंशांवर पोहोचलंय। फेब्रुवारीमध्येच परभणीमध्ये उन्हाचे चटके, तर तापमानात वाढ झाल्यामुळे परभणीकरांची स्विमिंग पूलला सध्या पसंती। नाशिकमध्ये बदलत्या वातावरणाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम, तर द्राक्ष उत्पादक शेतकरी यामुळे संकटात। उन्हामुळे द्राक्षांची प्रतवारी खराब होत असल्याचंही समोर। जळगावच्या भुसावळच्या वन विभागातील वन्य प्राण्यांच्या वस्तीकडे आता वावर, तर मोर पक्ष्यांवर आणि गावातील कुत्र्यांचा हल्ला। ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे मोराचा जीव वाचला। ग्रामस्थांनी मोराला वन विभागाच्या स्वाधीन केलं। भंडाऱ्याच्या तुमसर बस स्थानकामध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ, तर आठवड्याभरात घडल्या 3 चोरीच्या घटना। बस स्थानक परिसरात सध्या पोलीस बंदोबस्ताची मागणी। भंडाऱ्यातील राजकमल लॉन्ड्री प्रकरणाचं दिल्ली कनेक्शन असल्याची शंका, तर आता 12वा आरोपी छत्तीसगडच्या रायपूरमधून जेरबंद। पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू। संभाजीनगरमधील शिवाजीनगर भुयारी मार्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी स्थानिकांचं आंदोलन, तर भुयारी मार्गात शिरून नागरिकांचं हे आंदोलन सुरू। मागील 2 वर्षांपासून बंद आहे शिवाजीनगर भुयारी मार्ग। आर्थर रोड कारागृहाची वाटचाल अमानवीय स्थितीकडे, तर तुरुंगात क्षमतेपेक्षा 2 ते 3 पट कैदी असल्याचं या ठिकाणी आढळलं। हायकोर्टाचं निरीक्षण। राज्यातील धरणं 70% भरल्यामुळे पाण्याची चिंता मिटली। गतवर्षीच्या तुलनेमध्ये धरणं यंदा 20% जास्त भरली। सर्वाधिक जलसाठा नाशिक विभागात। राज्यात सध्या उकाडा वाढला। फेब्रुवारीचा दुसरा आठवडा सरताच राज्यातनं पहाटेची थंडी कमी, कमाल आणि किमान तापमानात सुद्धा आणखी वाढ होण्याचा अंदाज। लवकरच 24 कोचची वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार, तर मुंबई अहमदाबाद मार्गावर या ट्रेनची यशस्वी चाचणी। महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी इंडियाज गॉट टॅलेंटमध्ये युट्यूबर्स विरोधात आता तक्रार दाखल, तर समय रैना, रणवीर अल्हाबादिया आणि इतरांविरोधात तक्रार। महिला आयोग आणि मुंबई पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल।